नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चालू आहे गावाला. तर आहे लग्न, तर कोणाचं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच. आणि ते बघू शकता सर्व आपले भावंड जमा झालेले. तर हाय करा माझ्या ब्लॉगमध्ये, आवाज करा, आवाज नाही येत. आणि ही आहे आमची चिनू, हाय करा. आणि हा गोजा बघू शकता तुम्ही. आणि आपली आता येणार आहे ट्रेन जनशताब्दी. तर आम्ही आता दादर स्टेशनला, हे बघू शकता तुम्ही गर्दी. तर आहेत आपल्याकडे सर्व भावंड आले आहेत, मावशीची मुलं, मामीची मुलं, मामाची मुलं, सगळे आले. हाय करायचं, हाय कर, हाय कर. आता आपण हे न्यूज दाखवते. 1400 रुपये फुकून आले. 1400 रुपये. बॅग दाखव, आपली बॅग दाखव किती सामान. आम्ही आता पकडणार आहे जनशताब्दी ट्रेन आणि उतरणार आहे कणकवलीला. तर आता भेटू आपण डायरेक्ट दुपारी कणकवलीला प्लॅटफॉर्मला. तर आमची होती 5ची ट्रेन आणि आता वाजले 6, तरी अजून काय ट्रेन आलेली नाही. आणि ते बघू शकता मी खूप झालेली आहे. आणि आम्ही इथे बसलो आहे. तर ही दुसरी ट्रेन आली आहे. तर बघू ट्रेन किती वाजता येते आमची. फायनली आमची ट्रेन CST वरून निघाली. आता पोहोचेल बघा दादरला. सकाळ झाली, बोल उजेड झाला, उजेड तरी अजून ट्रेन नाही आली. आता येईल. आता बघूया उठते. तर हे चालले आहे पुन्हा इंटरसिटी एक्सप्रेस. आता याच्या मागूनच येईल आपली ट्रेन. इथे आमची चिनो वाट बघून बघून थकली आहे. तुमचा आहे डब्बा D9, पुढे D10. हा बघा नंबर 1251. तर फायनली गाडी आली आहे गाईस. आमची ट्रेन आलेली आहे. तू आपण नंतर कणकवलीला. फायनली 1 तासानंतर गाडी आली. हा आले जनशताब्दी एक्सप्रेस. आम्ही आता बसलेलो आहे सीटमध्ये, बघा ट्रेनमध्ये बसलेलो आहे. मला सर्वांचे तिकीट म्हणजे सीट एकदम लाईनीत आले. तर आम्ही आता पोहोचू ठाणे स्टेशनला. आता बघू शकता ट्रेन खाली आहे. थोड्या वेळाने ठाणा स्टेशन आणि आला की बरेल ट्रेन. आणि एवढी अजून गर्दी नाही. फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे कणकवली स्टेशनला. तर बघू शकता तुम्ही मुंबईवरनं आलेली गर्दी. कर्म आणि गावाला आले सर्व. आणि हे ट्रेन चालले बघायला. तर आता आपण जाऊ रेल्वे स्टेशनवरून बस स्टॉपला, बस डेपोमध्ये जाऊ कणकवली डेपोतून. आणि तिथून मग आपण बस पकडून घरी जाणार. आणि बघू शकता तुम्ही कणकवली डेपोवर जाणे. तुम्ही बघू शकता कणकवली स्टॉपवरची गर्दी. हे बघू शकता तुम्ही गर्दी. तर आम्ही आता इथे सर्व जमलेलो आहे. आता इथून सगळे वेगवेगळे होणार आणि नंतर भेटू आपण. चिनो, ए चिनो, चिनो बाय कर, बाय. तर हे बघू शकता तुम्ही कणकवली स्टेशन. कणकवली स्टेशनला आम्ही आता उतरलेलो आहे. आणि तिथे वरती प्लॅटफॉर्म आहे.
आणि ते काम चालू आहे. आता बघतो मी रिक्षाची वाट. बाय बाय बाय. येतो आम्ही. हो, लवकरच भेटू. तर आम्ही आता पोचलो आहे कणकवली स्टेशनला, कणकवली बस डेपो मध्ये. आणि हा बघतोय तुम्ही कणकवली बस डेपो आहे. बस पकडली आहे आणि आता आपण जाणार आहे तो देवगडला, तळे बाजारला उतरला. आपण आता एस टी मध्ये बसलो आहे. कणकवली देवगड ही कणकवलीची बाजारपेठ आहे. त्यातून आपण डायरेक्ट देवगडला जाणार आणि तळे बाजारला जाणार. ही सगळी आमची मंडळी. तर फायनली मी आता पोचलेलो आहे घरी आणि ते खळा सारवण्याचं काम चालू आहे. तर आता आपण फ्रेश होऊया. आणि सकाळी आपण 4 वाजता निघालेलो आहे. आता वाजलेत 3:30. तर 3:30 वाजता आपण घरी पोचलोय गावच्या. मागचं अंगण, हे मागचं परसा, तिथे बघू शकता तुम्ही फुलं. तर आम्ही आता फ्रेश झालो, जेवलो आणि आता जस्ट बाहेर आलोय. तर तुम्ही माझ्या मागे घर बघू शकता. तर घराचं थोडा हाईट वाढवली आणि वरती पत्रे टाकलेत, कारण गणपतीला आलो तेव्हा असं नव्हतं. आता हे बघू शकता तुम्ही, अंगण मोठं केलं आहे. आणि आता आपण जाऊया थोडं. आता हे साऊंड लागलेलं आहे, घरात लग्न आहे. ते आता घरात कोणाचं लग्न आहे ते तुम्हाला समजेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता तुम्ही इथे बघू शकता की खळ्यामध्ये मंडप लावण्याचं काम चालू आहे. आणि इथे आपला नाना मंडप लावतोय आणि मंडप बांधताय. आणि तिथे डेकचं साऊंड सिस्टमचं काम चालू आहे. तर आता बघू शकता तुम्ही सर्व छताचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि तिथे बघू शकता साऊंड पण लागलेला आहे हळदीसाठी. साऊंड पण लागलेला आहे. तर आज आम थकायला झालं कारण आमची झोप कंप्लीट नाही झाली. तर लग्न माझ्या आहे लहान बहिणीचं. त्या लग्नासाठी आलो आहे आपण सर्व फॅमिली. आणि अजून बरेच पाहुणे मंडळी येणार आहे. तर 1-2 दिवसामध्ये सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी येणार आहे. तर ह्या पुढचे तुम्हाला सगळे लग्नाचे हळदीचे ब्लॉग बघायला मिळतील. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.